नमस्कार, जय कांदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख आणि पेलवानी करस. हे पहा, ते गरीबाचं पोरग आपल्यापर्यंत येत आहे. कोणी मोकळ्या हाताने पाठवू नका. 10, 20, 50, 100 खिशात हात घालून द्या त्याच्यासाठी. जा रे वरती, निखिल वरती जा. वर तुला बक्षीस देणार आहे, तिथं हात करते, जा वरती. या संजू बाबा. आणि नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी दिली जाते. आखाड्यावरती कुस्ती चालू होते. चला, दोघं पहिल्यांदांनी सुरू करायच्या कुस्तीवरती संभाळवले. शेवटची कुस्ती आहे ही आणि ही आहे. ऐका ऐका, एक मिनिट. म्हणजे कुस्ती कमिटीला विनंती आहे, सकाळी मैदान चालू झाल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठं योगदान मिळालेलं आहे. साहेबांचा सन्मान व्हावा. शिवाजी साहेब, आपण सन्मानासाठी पुढे या. पुरुषार्थ आणि मर्दुंकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुंकी म्हणजे पोलीस खातं. जरा साहेबांसाठी सर्वांनी टाळ्या करा. खरोखर अतिशय चांगली तब्येत आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय. साहेबांनी कॉलेजमध्ये भरपूर कुस्त्या वगैरे केलेल्या आहेत आणि त्यांना अनुभव आहे कुस्तीचा. ते नाशिक जिल्ह्याचे आहेत. त्यांचं मूळ गाव म्हणजे जाईखेडा. धन्यवाद साहेब. त्यांचे उत्तम वर्कर या ठिकाणी आणि शिवाजी साहेबांचा या ठिकाणी आदरणीय पीएस दादांच्या शुभास्ते. पीएस दादा हे आदरणीय शिवसाहेब दादांनी इकडे यायचं. अजून पीएस दादा त्यांचा सत्कार करत आहेत आणि ते साहेबांनी पटवून म्हणतात. तो स्वीकारलेला आहे. शिरसाट दादा इकडे या. आदरणीय शिरसाट दादा यांनी यायचं. एक मिनिट. शिरसाट दादा या. दादा या इकडे. आदरणीय शिरसाट दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. सकाळीपासून ते बी आहेत. वेलकम. आता शेवटची कुस्ती लागणार आहे. लक्षात घ्या. बबू अप्पा पवार, ऋषिकेश परदेशी अशी कुस्ती मैदानावरती चालू झालेली. दादासाहेब सल्लागार या पिंपळेचे. कुस्तीला प्रारंभ झाला. कुस्ती चालू झाली. चला, मोठी कुस्ती लागली. आता सगळे बाकीचे बसून घ्या. शेवटची कुस्ती आणि लास्ट कुस्ती आहे. लक्षात घ्या. इकडे सुनील भाऊची कुस्ती चालू आहे. दोघं कुस्ती चांगले आहेत. बरोबर. कुस्ती निकाली व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. पैलवान शेख पंजाबी आणि राजकोट या दोघांची कुस्ती. कुस्तीला सुरुवात झाली. कुस्ती चालू झाली. जरा वाजंत्री थांबा. हो 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 हो. आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती. 2 मानवी वाघसिंह गुरगुरा लागलेले. कुस्तीला सुरुवात झाली. दोन्ही पैलवान अतिशय देखण्या तब्येतीचे. साहेब, कुस्ती करा. काकेत हात घातलेला आहे. काकेत हात घालून थंडार कुणी मारायची? हरिश्चंद्र बिराजदार मामाने. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रामध्ये आलं होतं. महाबली सत्ताल नावाचं. कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडलं. अनेक महाराष्ट्रातल्या पैलवानला आसमान दाखवलं, पण सलामी दिली रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती लागली आणि 4 मुंड्यात चीट केलं त्या महाबली सत्तालला. एका काळी युवराज पहिलवान सुद्धा फार नावाजलेलं होतं. आपल्या महाराष्ट्राची शान मान हरिश्चंद्र बिराजदार यांनी सुद्धा अधिक नाव दिलेलं होतं. एक मिनिट. सर्वांनी नोंद घ्या. 22 तारखेला न्यारोद मुक्कामी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे. पुणे जिल्हा न्यारोद मुक्कामी निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आहे. सर्वांनी नोंद घ्या. शबास. आणि समोर कब्जा घेतलेला आहे शेख पंजाबी पैलवाननी. गिस्सा मारण्याचा प्रयत्न चालू आहे. डावाचं नाव आहे गिस्सा. गिस्साचे अनेक प्रकार आहेत. पोकळ गिस्सा, नौंदर काढून गिस्सा, पाय लावून गिस्सा, फौजदारी गिस्सा असे गिस्साचे 6 प्रकार आहेत. एका डावाचे एवढे प्रकार. अनेक डाव आहेत. डाक मारता येते, टांग लावता येते, मुलतानी लावता येते, एक चाक टाकता येतो, बॅक थ्रो टाकता येतो, कात्री मारता येते, आखडी वरता येते.
कुस्ती मल्लविद्या स्वतंत्र शास्त्र आहे. 10 वर्ष घासल्यानंतर कुस्ती काय असते आणि कुस्ती कशी असते हे समजतं. 10 वर्ष घासावं लागतं. कुस्ती सोपी असते. काल तालमीत गेला, आज पैलवान झाला तर सगळे पैलवानच झाले असते. पण 10 वर्ष घासल्यानंतर कुस्तीचा श्री गणेशा होतो. शबास शबास. आणि पुट्टी टाकून कब्जा घेतला. पुट्टी डावाचं नाव आहे पुट्टी. पुट्टी मारल्याबरोबर तिथं गिस्सा मारता येतो, त्याला पुट्टी गिस्सा म्हणलं जातं त्या डावाला. कुस्ती करा पैलवान. आणि हे कुस्ती मैदान यनको श्रीराम सांडेल या चॅनल वरती लाईव्ह आहे. एक मिनिट सत्कार होत आहे. हिरामन अप्पा जाधव यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवडणूक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हिरामन अप्पाने धन्यवाद. आणि किस्सा पंचाचा निर्णय करा टाळ्या. एक चक कलाकार. दोन्ही पैलवान अतिशय तगडे आहेत. आणि त्याचा साहेब पंजाबी सह्याद्रीचा ठाण्यावर आखाड्यात लढाई लागलेला आहे. जसा देहाचा तसाच दिलाचा. निस्ता पदके मिळवणारा नव्हे, अनेकांची मने जिंकणारा पैलवान आहे. कुस्ती करा. कुस्ती अनेक वर्षापासून आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली परंपरा. राष्ट्रीय संत आणि राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी गाव तिथं तालमी आणि गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली. कारण तरुण पोरं पाठ 4 वाजल्यापासून गावातल्या तालमीत गेली पाहिजे. पाठ 4 वाजल्यापासून घाम गाळला पाहिजे आणि बलदंड शरीर झाली पाहिजे. ही संकल्पना रामदास स्वामींनी राबवली. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीच व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे एकत्र यावे म्हणून ग्रामदैवताच्या यात्रा गावोगावी चालू केल्या. मग ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिना असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम असेल, पण यात्रेची सांगता करत असताना कुस्तीची मैदानं. ही परंपरा हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी घालून दिली. ती परंपरा आपण जपतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतोय. जरा सर्वांनी या दोन्ही पैलवानसाठी एक वेळ मोठ्याने टाळ्या करा. सगळ्यासाठी पैलवान घडत बसतोय. आई वडिलांचं कष्ट असतंय, गुरुचं योगदान असतंय, तेव्हा हे शक्य होत असतं. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची किती मोठी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग. पण समाजात माणूस म्हणून जगायचं कसं, माणसासारखं माणसाला जगायला आणि माणसासारखं माणसाला वागायला शिकवते ती ही लाल माती. गुरु मोरे 10 कुस्त्या केलेल्या आहेत. गुरु मोरेने अतिशय चांगला पैलवान आहे. या भागचा उगवता तारा आहे. खरोखर या भागाचं नाव भविष्यात गुरु मोठं करणार आहे. कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत. 36 जिल्ह्यापैकी शेवाळे साहेब 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला चांगलं अस्तित्व आहे. आणि शेख पंजाबी शबास 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये चांगलं अस्तित्व आहे कुस्तीला. 6 जिल्ह्यात कुस्तीला अस्तित्व नाही. पण पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नगर या भागामध्ये फार मोठी मैदानं होतात. या मल्लयुद्धाला प्रेरणा दिली जाते. आज धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, गावोगावी यात्रा जत्रा होतात आणि याही भागामध्ये पैलवानला आणि कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आज हजारो प्रेक्षक या ठिकाणी जमलेला आहे. कारण मी स्वतः पैलवान नव्हतो, माझे वडील पैलवान नव्हते,
तरी 4-4, 5-5 तास का जागा आपण सोडत नाही. कारण आपली अनुवंशिकता आहे. आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबांनी वाढवलेली कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेहानं आज एवढं मोठं संयोजन नियोजन केलेलं आहे. नाम सप्ताह महोत्सव व गणेश उत्सव याच्या निमित्तानं आयोजित केलेलं हे मैदान. मगाशी मी सांगितलं होतं, वारकरी आणि धारकरी एकत्र आले की इतिहास घडत असतो. कारण ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. आणि या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. कुस्ती करा, कुस्ती करा, तगडी कुस्ती चालू आहे. आणि शेवटची कुस्ती पाहूनच सर्वांनी जावा एवढी विनंती. चलिए कुस्ती करे, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. यांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. तंत धारात ठेवा. अशी व्यक्तिगत कुंपणीला लाभली नाही, आज तुम्हाला लाभलेले तात्यासाहेब युवराज. त्यांनी सांगितलं, मी पैलवान नाही, आमचे वडील होते, परंतु अभ्यासू आणि त्यांचा बघा किती अभ्यास मोठा आहे. ध्यानात घ्या, लक्षात घ्या. प्रत्येक घरात एक तरी पैलवान पाहिजे, पण तो निर्वेष्टी पाहिजे. लक्षात घ्या. शाबास. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे. बंडू पवार, पंजाब यांनी कब्जा घेतलेला आहे. गौतम पैलवानचे पिताश्री बंडू पवार यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला दिलेला आहे. धन्यवाद. कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. कुस्ती करा. वाजंत्री फक्त 2 मिनिटं थांबा. काही वेळ कुस्तीचा निर्णय लागू शकतोय. वाजंत्री थांबवा. चला पैलवान कुस्ती करा. अनेक डाव मारता येतात. कुस्ती करा. चला कुस्ती करा. गतिमान कुस्ती करा. केल्याने होता आधी केलं पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार. इराणी एकलंगी नावाचं नाव आहे. इराणी एकलंगी बसवलेली आहे. 20 किलोचं वजन अंगावरती पडलेलं आहे. ज्याचं त्याने जे ते सोसावं. हाताचे हातोडे कानावरती मानेवरती बसले. एक उघडं सर्टिफिकेट मिळतं पैलवानला, कानाचा फुगा. इकडं कोणतरी परीक्षेला बसतं, कोणाला तरी मिळतं, पण इथं स्वतःच कमवावं लागतं. कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही. आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल. कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती आत्मसात करावी लागते, तेव्हा कुस्ती येत असते. वतनदारी प्रकार हा कुस्तीत चालत नाही. सांगून शिकवून कुस्ती येत नाही. ती आत्मसात करावी लागते. त्यासाठी 10-10 वर्षे घासावी लागतात, तेव्हा कुस्ती येत असते. शाबास, शाबास. वाह. मनात ठेवा, मनात ठेवा. क्या बात आहे. वा, अति सुंदर कुस्ती आहे. मजबूतीने दोघं पैलवान आहेत. दोघांचं कौतुक आहे. वरचा पैलवान मालेगावचा आहे, सैफ पंजाबी त्याचं नाव आहे. कब्जा घेतलेला आहे सैफ पंजाबीने. पण प्रतिस्पर्धी फार चिवट आहे, चाणक्य आणि बुद्धिमान आहे. कुस्ती करा. चला कुस्ती करा पैलवान. वही जिंदा तो फिर मिलेंगे. धन्यवाद साहेब, युवराज साहेब. अत्यंत तुम्ही लोकांना मनात सर्वांचं आकर्षण करून घेतलं. तुमचं मनापूर्वक मी आभार मानतो या कुस्ती समितीतर्फे. धन्यवाद.
निमित्त मात्र मी आहे. माझी मज वाचा झाली अनावर आठवतो विशंभर. चालविता हालविता बोलविता डोलविता तो आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालू शकत नाही. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत म्हटलेला आहे. कब्जा घेतलेला आहे. हाताची नवदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि थोडं मागं सरकार. दोन्ही पैलवान घामे गुम झालेले आहेत. कष्टाच्या जोरावर कुस्ती हा खेळ खेळला जातो. पाट 4 वाजल्यापासून रनिंग करावी लागते, सपाटी मारावी लागते, आखाडा उतरावा लागतो, थोडं मागे चढावा लागतो, डंबेल्स करावे लागतात, तेव्हा कुस्ती येत असते आणि सगळा मस्तीचा खुराक खावा लागतो. मॅगी खाऊन वडापाव खाऊन अशा तब्येती होत नाहीत. तुपातलं खावं लागतं सगळं. चला कुस्ती करा, कुस्ती करा पैलवान. पंजाबचे पैलवान जसापट्टी, मालेगावचे पैलवान शेख पंजाबी. आता दोघांची मशनरी तापली, दोघांची मशनरी तापलेली. आता बघूया काय होतंय. पुन्हा पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेली. बस कुस्ती करा. आम्ही बघणारी पडतही नाही पाडतही नाही, पण तुम्ही हार जितीची पर्वा न करता लढा. कुस्ती करा. ऐका जरा ऐका काय बोलतायत. महासप्ताह महोत्सव आणि हप्ते भारत की शान और मान. थांबा थांबा, कोणी नका कोणी धरू नका. मध्ये घ्या, कुस्ती ग्राउंड मध्ये घ्या. ये मालेगावचे पैलवान आहे शेख पंजाबी. जसाच तसा आहे. चला पैलवान कुस्ती करा. दोन्ही पैलवान घामे गुम झालेले. आणि एका 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे दोघांसाठी. शेवटचे 5 मिनिट आणि वेळ चालू झालेली. 5 मिनिटाचं टायमिंग. एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागला. वेळ कुणासाठी थांबायला तयार नाही आणि थांबतही नाही. आज खंडोजी महाराजांची यात्रा. या खंडोजी महाराजांच्या पावनभूमीत मल्लयुद्ध झळकतंय. खंडोजी महाराजांचा खऱ्या अर्थानं फार मोठा कृपाशीर्वाद आहे. लक्ष द्या, काय बोलतायत साहेब, ध्यानात घ्या. पुढच्या वर्षी सुद्धा आता एवढं मोठं प्रेक्षक आहे, प्रत्येक जण म्हणायला लागलेला आहे माझा सुद्धा मुलगा तालमीत लावणार.
काळाची गरज आहे. इथून खऱ्या अर्थानं संकल्प करून जावा. आपला मुलगा, आपला नातू, आपला पुतण्या तालमीत लावा. काळाची गरज आहे. आणि 1 मिनिटाचं टायमिंग संपलं. 4 मिनिट राहिलेले. कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. शाबास. घड्याळ चालू आहे. आमचा रोजचा सराव आहे. आणि हो आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु. पंचाचा निर्णय अखेरचा. पंचाचा निर्णय अखेरचा. तो अंतिम निर्णय. थांबा, अजून कोणी बोलू नका. माझ्या मदतीला कोणी येणार नाही आणि कोणी येतही नाही. जन्म हा मृत्यूचा असतो, लक्षात घ्या. शाबास. सर्वांनी आजचं कुस्ती मारली आहे. संभाजी महाराज की. अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे गायक तालुका माडा जिल्हा सोलापूर मनपूर्वक